नमस्कार मित्रो, आज आपण स्टँडर्ड 7 मॅथ चॅप्टर 3 एच सी एफ अँड एल सी एम पार्ट 3 अंतर्गत एच सी एफ और जी सी डी पाहणार आहोत. तसंच प्रॅक्टिस सेट 12 सोडवणार आहोत. तर आपण सुरुवातीला पाहूया. लेट्स रिकॉल. तर जी सी डी म्हणजेच ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर और एच सी एफ मीन्स हायेस्ट कॉमन फॅक्टर, यालाच आपण म्हणतो मसावी. म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. तर आता आपण याविषयी माहिती पाहत असताना एच सी एफ विषयी बघा. We are familiar with the HCF and LCM of positive integers. आपण मागील इयत्तेमध्ये एच सी एफ आणि एल सी एम पॉझिटिव्ह जे पूर्णांक आहेत, पूर्णांक संख्या आहेत, त्यांचा काढलेला आहे. तर आपण या इयत्तेमध्ये लेट अस लर्न समथिंग मोर अबाउट देम. आता आपण या इयत्तेमध्ये त्याच्याविषयी थोडंसं जास्त माहिती पाहूया, बघूया. द एच सी एफ और जी सी डी. एच सी एफ म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर अँड जी सी डी म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. या दोन्हीपैकी एक आपण म्हणजे याला कोणतंही नाव देऊ शकतो. ऑफ गिव्हन नंबर इज देअर ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर और फॅक्टर. तर डिवायझर किंवा फॅक्टर असं आपण याला म्हणू शकतो. तर बघा की जे काही मोठ्यात मोठा त्याचा कॉमन फॅक्टर असणार आहे तो आपण इथं घेणार आहोत. आता बघा, आपण मसावी म्हणजेच दिलेल्या संख्येचा सर्वात मोठा सामायिक विभाजक. तर आपण इथं दिलेलं एक्झाम्पल पाहूया. एच सी एफ. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल अँड फाइंड द एच सी एफ. इथं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. फर्स्ट एक्झाम्पल आहे 56 आणि 32. तर याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. तर आपण हे फॅक्टर्स गेल्या वर्षी सुरुवातीला आपण रिकॉलमध्ये काय करूया, पहिली पद्धत पाहूया. ऑल फॅक्टर्स मेथड. फॅक्टरलाच आपण डिवायझर असं देखील म्हणू शकतो. हे आपल्याला 6वीत झालेली मेथड आहे. बघूया आपण आता ऑल फॅक्टर्स कसं लिहायचे. 56चे ऑल फॅक्टर लिहूया आपण. 1, 2 म्हणजे 2नंही त्याला पूर्ण भाग जातो. तसंच 4नं देखील 56ला भाग जातो. तसंच 7 8 जा 56. तसंच 8नं देखील त्याला पूर्ण भाग जातो. तसं 14च्या टेबलमध्ये देखील 56चा भाग. 14 4 जा. तसंच 28च्या टेबलमध्ये देखील 56 येतं आणि 56च्या येतं. तर हे झाले याचे ऑल फॅक्टर्स आर डिवायझर्स. त्यानंतर आपण 32चे डिवायझर्स पाहूया. हे देखील 1नं तर सगळ्याला जातं आहे. त्यानंतर 2नंही जातं भाग. म्हणजे त्याच्यानंतर 4नं देखील जातं बघा. त्याच्यानंतर बघा 4च्या नंतर 4 8 जा म्हणजे 8नं सुद्धा जातं आहे. त्याच्यानंतर 16नंही जातं आहे. त्याच्यानंतर 32नं देखील याला भाग जातं आहे. तर हे झाले याचे फॅक्टर्स. आता हे फॅक्टर्स पाहिल्यानंतर आता आपण ह्याच्यातला सगळ्यात मोठा फॅक्टर्स कोणता बघूया कॉमन. आता इथं 2 कॉमन आहे, 4 कॉमन आहे, पुन्हा 8 कॉमन आहे. ह्याच्यानंतर पुढले कोणतेही कॉमन नाही. सगळ्यात मोठा कॉमन जो आहे तो आहे 8. म्हणजे इथं 8 हा काय झाला, कॉमन झाला. म्हणून आपण म्हणू शकतो एच सी एफ ऑफ 56 and 32 is equal to 8.
ही झाली आपली फर्स्ट मेथड. आता ही मेथड जी आहे ती आपण 6वीला पाहिलेली. यानंतर आपल्याला यावर्षी जी सेकंड मेथड पाहिजे आहे ती सेकंड मेथड आहे प्राईम फॅक्टर मेथड. प्राईम फॅक्टर्स आता आपण इथं सगळेच फॅक्टर्स घेतले. आता इथं फक्त प्राईम म्हणजे मूळ अवयव पद्धत ही पद्धत आपण पाहणार आहोत. आता पाहूया आपण 56 आणि 32चे आपल्याला इथं काय करायचे फॅक्टर्स पाडायचे. मग ही जी मेथड आहे ती आपण दोन पद्धतीनं अभ्यासू शकतो. पहिली पद्धत आहे व्हर्टिकल मेथड. व्हर्टिकल अरेंजमेंट आणि दुसरी जी अरेंजमेंट आहे ती आहे हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. आता बघा आपण काय करूया. आता 56 ह्याचे प्राईम फॅक्टर पाडून घेऊया. आता प्राईम म्हणजे मूळ संख्या. आता 56च्या जर आपण युनिट प्लेसला बघितलं तर 6 आहे. म्हणजेच 56च्या युनिट प्लेसला 6 आहे म्हणजे आपल्याला इथं 2 हा पहिला प्राईम फॅक्टर आपल्याला इथं मिळतो. 2 याला भाग जातो. 2 2 जा 4 एक उरलं 2 8 जा 16 म्हणजे 28 झालं. परत 2 ना आपल्याला इथं भाग जाईल कारण इथं युनिट प्लेसला 8 आहे. 2 1 जा 2 2 4 जा 8 परत इथं 2 न जाईल. 2 7 जा 14 परत 7 तर 7 ही प्राईम नंबर असल्यामुळं 7ला भाग जाईल. हे झाले याचे प्राईम फॅक्टर्स. हे जे आहेत हे सगळे काय आहे त्याचे प्राईम फॅक्टर्स आहेत. आणि आता ही झाली व्हर्टिकल मेथड. आता हॉरिझॉन्टल मेथड आहे ती आपण पाहूया. 56 इज इक्वल टू 2 × 28. आता बघा हेच 28ला आपण लिहू शकतो 2 × 2 × 14. 14ला लिहू शकतो 2 × 2 × 14 कसं 2 × 7. हे झाले याचे हॉरिझॉन्टल मेथडनं हॉरिझॉन्टल अरेंजमेंटनं फॅक्टर्स. आता आपण काय करूया 32चे फॅक्टर्स पाडून घेऊया. आता बघूया आपण इथं बघा व्हर्टिकल अरेंजमेंटनं काय करूया आपण 32चे फॅक्टर्स पाडताना 2च्या टेबलमध्ये 32 येईल कारण इथं युनिट प्लेसला 2 आहे. 2 1 जा 2 2 6 जा 12 म्हणजे 16 आलं. परत 6 युनिट प्लेसला म्हणजे 2नं ह्याला भाग जातो. परत घेऊया 2च्या टेबलमध्ये 16 येतं आहे. 2 8 जा 16 परत 8 आहे म्हणजे 2नं भाग जाईल ह्यालाही. परत 2च्या टेबलमध्ये 8 येतं आहे. 2 4 जा 8 परत 2च्या टेबलमध्ये 4 येतं आहे. 2 2 जा 4 परत 2च्या टेबलमध्ये 2 येतं आहे. 2 1 जा 2 म्हणजे 32चे जे फॅक्टर्स पडलेले आहेत ते असे असतील हॉरिझॉन्टल मेथडनं. 32 बरोबर 2 × 16 परत 16चे फॅक्टर 2 × 2 × 8 परत 8चे फॅक्टर पडतील 2 × 2 × 2 × 4 परत 4चे फॅक्टर पडतील 2 × 2 × 2 × 2 × 2. तर अशा पद्धतीनं हे 32चे फॅक्टर पडलेले आहेत. आता आपण पाहिलेला आहे मागं 56चे फॅक्टर आणि 32चे फॅक्टर. आता याच्यामध्ये इथंही 2 आहे पाठीमागंही 2 आहे इथंही 2 आहे परत इथंही म्हणजे 3 वेळेस 2 आहे इकडं आणि इकडं 5 वेळेस आहे म्हणजे 3 वेळेस इथं कॉमन आहे दोन्हीकडं. म्हणून HCF ऑफ 56 and 32 is equal to 2 × 2 × 2 2 × 2 4 4 × 2 8 म्हणजे याचा HCF जो आहे प्राईम फॅक्टर मेथडनं किती आलेला आहे 8 आलेला आहे. त्याच पद्धतीनं पुढली जी मेथड आहे आपली थर्ड मेथड ती थर्ड मेथड जी आहे ती आहे डिव्हिजन मेथड. डिव्हिजन मेथड
बघा या मेथडमध्ये आपल्याला काय करायचं आहे की हे जे दोन आपल्याला दिले संख्या आहेत त्यांचा HCF काढताना लहान संख्या न मोठ्या संख्येला भागायचं आहे. आता लहान संख्या जी आहे ती आहे 32 आणि मोठी संख्या आहे 56. 32 वजा 32, तर काय होईल 56मधून 32 गेल्यानंतर काय उरल 4 आणि हे 2 24 राहिलं. परत आता काय करायचं, जे रिमाइंडर राहिलेलं आहे त्याला आपण आता डिवायझर म्हणून घ्यायचं आणि 32 हे आपल्याला इथं पुढे घ्यायचं आहे. परत 24 वजा 24, कारण 24 जा 48 होईल, ते मोठं होईल म्हणून आपण 1चाच भाग द्यायचा. इथं 2मधून 4 जात नाही, इकडून घेतला इथं झालं 12मधून 4 गेले 8 राहिले आणि इथं 2मधून 2 गेला 0. आता रिमाइंडर राहिलं 8. आता वरली जे डिवायझर होतं तो आपण इथं घेऊया. 8च्या टेबलमध्ये 24 येते का बघा. 8 3 जा 24, म्हणजेच 4मधून 4 गेला 0, 2मधून 2 गेला 0. म्हणजे इथं बघा 8 या संख्येनं भागल्यानंतर रिमाइंडर काय आलेला 0 आहे. ज्या संख्येनं भागल्यावर रिमाइंडर 0 येतो ती संख्या ही काय होते या डिव्हिजन मेथडमध्ये HCF ठरते. म्हणून आपण लिहू शकतो HCF ऑफ 56 अँड 32 इज इक्वल टू 8. म्हणजे या तिन्ही मेथड आपण इथं पाहिलेले आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 12. याच्यातला पहिला प्रश्न आहे फाइंड द HCF. आता इथं दिलेला बघा पहिला एक्झाम्पल आपल्याला 25 आणि 40 आहे. तर इथं आपण सुरुवातीला काय करूया, प्राईम फॅक्टर मेथड आपल्याला 7वीला दिलेली जी पद्धत आहे त्याच्यानंतर त्याच्यानुसार इथं फॅक्टर्स पाडूया. 25 आणि हे आहे 40. आता 25 म्हणल्यावर युनिट प्लेसला 5 आहे, म्हणजे इथं आपला हे जे प्राईम फॅक्टर पाडतो आपण त्याच्यात आपण पाहतो की जे प्राईम नंबर आहेत आपले 2, 3, 5, 7 ह्याच्यानंच आपल्याला भाग जातो का पाहायचा. 2नं भाग जात नाही, कारण इथं काय युनिट प्लेसला 5 आहे. म्हणून आपण काय करूया, त्याला 3नं भाग जातो का पाहूया. ह्या दोन्हीचं ॲडिशन केलं तर 7 होईल, म्हणजे 3नंही भाग जाणार नाही. त्यानंतर पुढलं प्राईम फॅक्टर आहे 5, म्हणजे 5नं भाग जातो का, तर 5नं भाग जाण्यासाठी युनिट प्लेसला 0 किंवा 5 पाहिजे, म्हणजे 5नं भाग जातो. तर 5चा टेबल म्हणूया. 5च्या टेबलमध्ये 25 किती मोजल्यानंतर येते 5 मोजल्यानंतर, म्हणून 5 जा 5 जा 25. परत 5ला डिवाईड करूया. 5 जा 5, म्हणजे हे झाले 25चे फॅक्टर्स. आता आपण 40चे फॅक्टर्स पाहूया. आता बघा इथं 40मध्ये युनिट प्लेसला 0 आहे, म्हणजे 2नं याला भाग जातो. 2 2 जा 4, 2 0 0. परत 2नं ह्याला भाग जाईल. 2 1 जा 2 0, जशाला तसं. परत 2च्या टेबलमध्ये आता इथं 0 आहे, म्हणजे 2नं परत भाग जातो. 2 5 जा 10. आता 5 आलं, म्हणजे 5 हे काय आहे प्राईम नंबर आहे, म्हणून 5च्या टेबलमध्ये 5 1 जा 5. तर आता पाहिलेलं आपण इथं 25चे जे फॅक्टर्स आहेत ते कोणते आलेले आहेत 5 × 5, आणि 40चे फॅक्टर्स आलेले आहेत 2 × 2 × 2 × 5. तर आपण पाहिलं 25मध्येही 5 हा फॅक्टर आला आहे आणि 40मध्ये देखील 5 हा फॅक्टर आलेला आहे. म्हणजे कॉमन फॅक्टर काय आहे दोन्हीचा 5. देअरफॉर HCF ऑफ 25 अँड 40 इज इक्वल टू 5. हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल. आता याच्यातलं दुसरं एक्झाम्पल जे आहे ते आपण मग अशीच सोडवलेलं आहे. यानंतर आपण तिसरं एक्झाम्पल पाहूया. बघूया आपण तिसरं एक्झाम्पल काय आहे. बघा काय दिलेलं आहे आपल्याला तिसरं एक्झाम्पल 40, 60 आणि 75 या संख्येचा HCF काढायचा आपल्याला. आता बघूया आपण. आता 40, 60 आणि 75चे फॅक्टर पाडताना तर पहिल्यांदा 40 घेतलं. आता 40ला युनिट प्लेसला 0 आहे, म्हणून आपल्याला इथं 2नं भाग जातो. आता इथं 40मध्ये युनिट प्लेसला 0 आहे, म्हणजे 2नं भाग जातो. 2 2 जा 4, 2 0 0. परत 2नं भाग जाईल.
1 जा 2, 2 0 0, परत 2च्या टेबलमध्ये 10 येतं आहे, 2 5 जा 10, परत 5च्या टेबलमध्ये 1 येईल. आता बघा इथं 16 आहे, 60, परत युनिट प्लेसला 0 आहे म्हणजे 2 भाग जातो, 2 3 जा 6, 0 जशाल तसं, परत 2च्या टेबलमध्ये 30 येईल, 2 1 जा 2, इथं 1 वरलं 10, 2 5 जा 10. आता बघा 15 झालं. आता ह्याचं ॲडिशन केलं, 6 उलालं म्हणजे 3च्या टेबलमध्ये येते 15, 3 5 जा 15, प्लस 5च्या टेबलमध्ये 5 1 जा 5. आता 75 आहे बघा, 75 पाहूया आपण. आता इथं युनिट प्लेसला 5 असल्यामुळं 2 तर भाग जाणार नाही. आता हे झालं 12 म्हणजे 3 भाग जाईल, 3 2 जा 6, 1 उरलं, 3 5 जा 15, परत आता 25चे आपण फॅक्टर्स पाडलेले आहेत मागं. तर 5च्या टेबलमध्ये 5 पण जर टेबल मोजला, 5 5 जा 25, परत 5च्या टेबलमध्ये 5 येतं, 5 1 जा 5. तर हे झाले याचे फॅक्टर्स. आता बघा 40चे फॅक्टर्स आहेत, 2 × 2 × 2 × 5. 60चे फॅक्टर्स आहेत, 2 × 2 × 3 × 5. आणि 75चे फॅक्टर्स आहेत, 3 × 5 × 5. तर आता याचा कॉमन काढताना आपण जर पाहिलं, इथंही 5 आहे, इथंही 5 आहे आणि इथंही 5 आहे, म्हणजे याला सोडून बाकी कॉमन असे कोणताही अवयव नाही. म्हणून HCF ऑफ 40, 60 अँड 75 इज इक्वल टू 5. हे झालं आपलं 3 नंबरचं एक्झाम्पल. आता बघा आपला प्रॉब्लेम नंबर 4 दिलेला आहे, 16 आणि 27. तर ह्याच्यात सुरुवातीला आपण 16चे फॅक्टर पाडूया. आता 16मध्ये काय की युनिट प्लेसला 6 आहे म्हणजे 2 ला भाग जातो, 2 8 जा 16, परत 2 भाग जाईल, 2 4 जा 8, परत 2 भाग जाईल, 2 2 जा 4, पुन्हा परत 2 1 जा 2. आता 27 आहे बघा, 27 हे आता 7 असल्यामुळे 2 तर भाग जाणार नाही. यानंतर पुढला प्राईम नंबर आहे 3. आता या दोन्हीचं ॲडिशन केलं 9 म्हणजे 3 भाग जातो, 3च्या टेबलमध्ये 27, 9पर्यंत जर टेबल मोजला तर 27 येईल, परत 9 3च्या टेबलमध्ये येतं, 3 3 जा 9, परत 3 1 जा 3. आता जर आपण ह्याचे प्राईम फॅक्टर पाहिले, ह्याचे 16चे प्राईम फॅक्टर हे सगळे 2 आहेत आणि 27चे सगळे प्राईम फॅक्टर हे 3 आहेत, म्हणजे ह्याच्यात कॉमन एकही संख्या नाही. मग ज्या वेळेस एकही कॉमन नसतो त्यावेळेस त्या संख्येचा HCF हा जो आहे, HCF ऑफ 16 अँड 27 इज 1. ज्यावेळेस आपल्याला कॉमन फॅक्टर एकही येत नाही त्यावेळेस तिथं कॉमन काय असतो 1, म्हणून त्याचा HCF येतो 1. तर अशा पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल नंबर 4 सोडवलेलं आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 5 आहे. तर ते 5 एक्झाम्पल नंबर 5 तुम्ही घरी सोडवा, 6 घरी सोडवा, कारण ही पद्धत तुम्हाला माहीत झालेली आहे. हे एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता. 7 तसंच आहे, 8 ही सोपंच आहे. आता यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 9 पाहूया. परत 9मध्येही बघा एक्झाम्पल नंबर जे 9 आहे ते आपण पाहूया. 56 अँड 57 आहे. आता बघा 56चे आपण फॅक्टर्स पाडूया, प्राईम फॅक्टर, आणि 57चे काय होईल. 56 जे आहे युनिट प्लेसला 6 आहे म्हणजे 2 भाग जातो, 2 2 जा 4, 1 राहिलं, 2 8 जा 16, परत 2 भाग जाईल, 2 1 जा 2, 2 4 जा 8, परत 2 7 जा 14, परत 7 1 जा 7. आता 57 आहे बघा. आता 57 म्हणजे या दोन्ही इथं 7 आहे म्हणजे इथं 2 तर भाग जाणार नाही. या दोन्हीचं ॲडिशन केलं 12 म्हणजे 3 भाग जाईल. पुढला प्राईम नंबर 3 आहे, 3 1 जा 3, राहिले 2, झाले 27, 3 9 जा 27. आता आलं 19. आता बघा 19 हा प्राईम नंबर आहे म्हणजे 19नच भागावला आपल्याला, 19 1 जा 90. तर आता बघा याचे 56चे प्राईम फॅक्टर जे आलेले आहेत
2 × 7 आणि 57चे प्राईम फॅक्टर आलेले 3 × 19 म्हणजे ह्याच्यात कॉमन एकही नाही म्हणून HCF ऑफ 56 अँड 57 इज इक्वल टू 1. हे झालं 9 नंबरचं एक्झाम्पल. आता आपण 10 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. बघा 10 नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. आता आपलं 10 नंबरचं एक्झाम्पल 777, 315 आणि 588 आहे. बघा आता बघा पहिलं घेतलं आपण 777 ह्याचे फॅक्टर पाडायचे आहेत आपल्याला. आता बघा युनिट प्लेसला 7 आहे म्हणजे याला 2 भाग जाणार नाही. यानंतर पुढला प्राईम फॅक्टर आहे 3. आता ह्याचं जर ॲडिशन केलं आपण 7 + 7 14 + 7 21 म्हणजे 3 भाग जातं आहे. म्हणजे 3च्या टेबलमध्ये बघा 3 × 2 = 6 1 राहिलं झालं 17, 3 × 5 = 15 राहिले 2 इथं झालं 27, 3 × 9 = 27. आता बघा हे जे आहे तर ह्याचं जर आपण ॲडिशन केलं ह्या डिजिटचं 2 + 5 7, 7 + 9 16 म्हणजे याला 3नेही भाग जात नाही. त्याच्यानंतर पुढला प्राईम नंबर आहे 5. 5 भाग जाण्यासाठी इथं युनिट प्लेसला 0 किंवा 5 पाहिजे म्हणजे तेही नाही. म्हणजे त्याच्या पुढला प्राईम नंबर जो आहे तो आहे 7. 7 भाग घालूया. 7 3 = 21 राहिले 4 इथं झाले 49. 7 7 = 49 म्हणजे 37 आलं. परत आता 37 हे प्राईम नंबर आहे त्याच्यामुळं 37च्या टेबलमध्ये 37 येईल. 37 = 37. यानंतर आपण पाडूया 315चे प्राईम फॅक्टर्स. आता बघा इथंही युनिट प्लेसला 5 आहे म्हणजे 2 ह्याला भाग जात नाही. पुढला प्राईम नंबर आहे 3. याचं ॲडिशन केलं 3 × 1 4, 4 + 5 9 म्हणजे 3 भाग जाईल. 3 × 1 = 3. आता इथं 1 आहे म्हणजे 1ला भाग जात नाही म्हणजे 0 घेतला आपण झाले 15. 3 × 5 = 15 इथं झालं 105. आता बघा इथं परत 5 आहे ह्याचं झालं ॲडिशन केलं 6 म्हणजे 3 भाग जाईल. 3 × 3 = 9 राहिलं 1 इथं झालं 15. 3 × 5 = 15. आता 35 आहे बघा. 35 आहे म्हणजे युनिट प्लेसला 5 आहे म्हणजे 5 भाग जातो. तर कारण इथं ॲडिशन केलं तर काय 8 नंबर होईल म्हणून 3 भाग जाणार नाही म्हणून 5 भाग घातलं. 5 × 7 = 35. परत 7 हे प्राईम नंबर आहे. 7 × 1 = 7. हे झालं 35चे फॅक्टर्स प्राईम फॅक्टर. आता बघा 588 युनिट प्लेसला 8 आहे म्हणजे 2 भाग जात आहे. 2 × 2 = 4 1 राहिलं इथं झालं 18. 2 × 9 = 18. 2 × 4 = 8. आता परत युनिट प्लेसला 4 आलं म्हणून 2 भाग जाईल. 2 × 1 = 2. आता इथं 2 × 4 = 8 1 राहिलं इथं झालं 14. 2 × 7 = 14. आता बघा इथं युनिट प्लेसला 7 आलं म्हणजे आता 2 भाग जाणार नाही. आता याचं ॲडिशन केलं तर 12 होईल आलं म्हणजे 3 पुढला प्राईम नंबर 3 आहे 3 भाग जाईल. 3 × 4 = 12 राहिले 2. 3 × 9 = 27 49. आता 49ला बघा आता 5 ह्याच्या पुढला प्राईम नंबर 3 तर जात नाही 13 उलाल बेरीज. पुढला प्राईम नंबर 5 आहे 5 जात नाही कारण इथं युनिट प्लेसला 9 आहे आणि त्याच्या पुढला प्राईम नंबर आहे 7. 7 घालूया. 7च्या टेबलमध्ये 49 येतं आहे. 7 7 = 49. 7 पुन्हा प्राईम नंबर आहे म्हणजे 7 × 1 = 7. हे झाले याचे फॅक्टर्स प्राईम फॅक्टर्स. आता आपण पाहूया याचे फॅक्टर्स लिहून घेऊया. 777 इज इक्वल टू 3 × 7 × 37. तसंच 315 याचे फॅक्टर्स लिहून घेऊया. 3 × 3 × 5 × 7. 588चे फॅक्टर्स लिहूया. 2 × 2 × 3 × 7 × 7. तर याचे कॉमन फॅक्टर आपण पाहूया. इथंही 3 आहे इथंही 3 आहे आणि इथंही 3 आहे. तसंच इथं 7 आहे इथं 7 आहे आणि इथं 7 आहे. म्हणजे कॉमन जे फॅक्टर आहेत HCF इज इक्वल टू काय येईल 3 × 7. 3 × 7 इज इक्वल टू 21. तर HCF ऑफ 777, 315 आणि 588 यांचा किती आला HCF
21 अशा पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 2. फाइंड द HCF बाय द डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. आता इथं पहिलं एक्झाम्पल दिलेलं आपल्याला 275 डिवायडेड बाय 525. तर याच्यातलं जर लोएस्ट नंबर आहे, लहान नंबर आहे, तो त्याच्यानं आपल्याला भागायचा 275नं. कशाला? जो मोठा नंबर आहे 525ला. तर आपण बघूया इथं 1चा भाग बसेल 275, कारण 2चा दिलं तर काय होईल, तो मोठा होईल त्याच्यापेक्षा. म्हणून आपण 1 भागूया. 5मधून 5 गेले 0. आता इथं 2मधून 7 जात नाही, 12मधून 7 गेले, 5 राहिले. इथं राहिले 4मधून 2 गेले 250 डिवाइड बाय 275. इथला जो डिवायझर होता तो इथं आपण घेऊया. इथं 200च्या टेबलमध्ये परत 1चा भाग घालूया 250. आता बघा 5मधून 0 गेला, 5 राहिला. 7मधून 5 गेला, 2 राहिला. इथं 2मधून 2 गेला 0. आता हे जे रिमाइंडर आहे ह्याला आपण डिवायझर म्हणून घ्यायचं 250. पहिल्याचा डिवायझर इथं घ्यायचं. आता 25च्या टेबलमध्ये 250 येईल. 10पर्यंत ज्यावेळेस आपण मोजतो पाडा 250 मायनस 0 0. म्हणजे इथं बाकी 0 आली, म्हणजे हा जो डिवायझर आहे तो काय आहे, HCF आहे. तर हा डिवायझर HCF इज इक्वल टू 25. देअरफॉर आता आपल्याला HCF मिळाल्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचा 275. बघा HCF 25 भेटल्यानंतर तर 275 डिवायडेड बाय 525 ह्याला आपण लिहू शकतो 25 इंटू 11 डिवाइड बाय 25 इंटू 21. आता इथं 25 एक कॉमन आहे, म्हणून राहिलं काय 11/21. हे झालं याचं सिम्पलेस्ट फॉर्म. तर अशा पद्धतीनं आपण हे पहिलं एक्झाम्पल सोडवलेलं आहे. याच पद्धतीनं आणखी आपल्याला इथं 2 आणि 3 एक्झाम्पल आहेत. हे सोडवा. ह्याच्यात काही अडचण येत असेल, या प्रॅक्टिस सेटमधले कोणतेही एक्झाम्पलमध्ये अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती सांगेन. धन्यवाद.